तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना म्हणलं होतं की प्रॅक्टिस चालू ठेवायची, भरती कधी पण निघणार आहे 6 महिन्याच्या अगोदर. तर मित्रांनो, आता नवीन वर्षामध्ये आता आजच जी आर आलेला आहे मित्रांनो, की 13,000 पदांची लवकरात लवकर भरती काढणार आहे. आता गृह शासनाने आजच सांगितले, पेपर आउट झालेली न्यूज आणि सर्वांपर्यंत सगळ्यांना माहिती आहे, तसा जी आर पण आलेला आहे. 13,000 पद भरणार. तर हे कधी आता लोकसभा राज्यसभा होणार आहे, तर ह्याच्या अगोदर मित्रांनो ते फॉर्म भरून घेणार आणि त्याच्यानंतर आचारसंहितेच्या नंतर किंवा निवडणूक झाल्यानंतर लगेच फॉर्म भरून घेणार किंवा आपल्याला तो पण मित्रांनो 6 महिने भेटणार आहेत. कारण की आता एप्रिल मार्च पर्यंत आचारसंहिता लागणार, फॉर्म भरून घेणार. आपल्याला भरतीची प्रॅक्टिस करण्यासाठी भरपूर वेळ भेटणार आहे. करून कसं 13,000 पद म्हणजे भरपूर पदं झाली. भरपूर जण मागच्या वेळेस 18,000 जागा भरल्या होत्या, त्याप्रमाणे मुलं भरपूर भरती झाली आणि आता ही 13,000 पद आहे. त्यामुळं ज्यांनी नवीन तयारी सुरू केली त्यांनी काय मागं हटू नका. आणि आता जी मुलं भरती झाले ते ट्रेनिंगला गेले ते पण मार्च पर्यंत सगळे सगळे येणार आणि बाकीचे पण लगेच ट्रेनिंगला जाणार आणि तुमची पण एका वर्षामध्ये सगळे आता ही सगळी पोलीस भरतीची प्रोसेस झाल्याच्या नंतर तुम्हाला पण ट्रेनिंगला पाठवलं जाणार. पण त्या ट्रेनिंगला जाण्यासाठी आता हे 6 महिने मित्रांनो दिवस रात्र एक करायचे, कारण की 6 महिने खूप कमी दिवस आहे. तुम्ही म्हणत होते भरती कधी निघणार कधी निघणार, आता वर्ष पण होणार पोलीस भरती मागच्या वेळेस निघालेल्याला आणि आता तुम्हाला तेवढा वेळही भेटणार आता पोलीस भरती तयारी चालू करायला. आणि ज्यांची जुनी प्रॅक्टिस आहे त्यांचं तर चांगलंच आहे, तुम्ही क्लास कंटिन्यू करा, फिजिकलची तयारी चांगली ठेवा, डाएट चांगला करा, प्रश्नपत्रिका चांगला सोडा मित्रांनो, जेणेकरून प्रश्न पण पाठ होतील तुमच्याकडं. मागच्या वेळेसच्या ज्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत, समजा 10-10, 15-15 वर्षापूर्वीच्या जेवढ्या पोलीस भरती झालेले आहेत त्याचे क्वेश्चन पेपर डायरेक्ट पाठ करून टाकायचे. कारण काय होतं, मागच्या ज्या ज्या प्रश्न जे प्रश्न पडलेले आहेत तेच पुढच्या भरतीला पडतात आणि आपले 2-3 ठोकळे आहेत, साहित्याचा ठोकळा, महाराष्ट्र पब्लिकेशन ठोकळा, भरपूर ठोकळे आहेत, ते ठोकळे पाठच करून टाकायचे. गणितासाठी चांगले क्लास लावायचे, ऑफलाईन असू दे किंवा ऑनलाईन असू द्या. ऑनलाईन तर कसं असतं तुम्हाला समजत नसतं, पण ऑफलाईन जर तुमची अकॅडमी असेल किंवा कुठेतरी MPSCचा क्लास असेल तर तुम्हाला तो फायदा होऊन जाणार. त्यामुळे ते गणिताचा पण क्लास लावलेला महत्त्वाचं आहे. बाकी GK काय जे आपलं पाठ करून पण होणार, पुस्तकात असतं ते त्याचेही क्लास मिळाले तेही चांगले. आता माग घाटू नका, ज्याला बाबा नोकरीची सर्वांना गरज आहे. कारण कसं आहे, भरती दरवर्षी निघते पण तुमचं चालतं तर भरती कधी निघणार ते निघतच असते. मी तुम्हाला सांगितलं संयम ठेवल्यानं लय महत्वाचं आहे. आता काय डोक्यात घ्यायचं नाही विचार, आता फक्त तयारी ही आपली 100% झाली पाहिजे, हे लय महत्वाचं आहे मित्रांनो. त्यामुळं माग घाटायचं नाही. हे भरतीला 13,000 जागा आहे. ह्याच्या आधी पण कधी एवढ्या जागा निघाल्या नव्हत्या, 18,000 पदं निघाली होती आणि तुमच्या पैसे तुम्ही लय उदाहरण आहे की जी नाही ती पोलीस होऊन गेली, कारण की जागा भरपूर होत्या. 13,000 जागा पण काही कमी जागा नाही आहेत मित्रांनो. त्यामुळे कसं आहे, मागच्या वेळी ज्या चुका झाल्या त्या आता आपल्याला चुका करायच्या नाही अजिबात. समजलं का? चांगला डाएट करा, चांगल्या ठिकाणी क्लास करा, बाकीच्या सगळ्या गोष्टी फिजिकल सांगायला मी आहेच, बाकीचं लेखीचं वगैरे मित्रांनो परीक्षा स्वतःच्या सारख्या घ्या, सारख्या प्रश्नपत्रिका सोडा. आपलं कुठं चुकतंय, आपण कोणत्या विषयात कमी आहे, गणितात कमी आहे की मराठी व्याकरणमध्ये कमी आहे. GKGSचं काय एवढं नसतं, ते काही 10-15 प्रश्न विचारतात GKGSचे, पण गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण हे लय महत्वाचे विषय असतात. त्यामध्ये GKGS मध्ये अर्थशास्त्र आलं, इतिहास आला, राज्यघटना आली, भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, जगाचा भूगोल, जगाचा इतिहास, भारताचा इतिहास, हे सगळं विचारलं जातं. या सगळ्या गोष्टी आपल्याला पाठ करायला नाही, 10-15 मार्कासाठी आपलं हे सगळं पाठ करणं लय महत्वाचं आहे. समजलं? त्यामुळे अभ्यासाचं टाइम टेबलचा मी एक वेगळा व्हिडिओ करतोच, पण आता हा व्हिडिओ मी खास तुम्हाला पोलीस भरची तयारी आता जबर हाय चालू तर आहेच तुमची, अजून त्याला एक पुश भेटला, एक ताकद भेटली, आपल्याला एक मोटिवेशन भेटलं, प्रेरणा भेटणार आपल्याला. कारण की काय थोडी डिमोटिवेट झालं पण आपण माझं त्यांना मोटिवेट करणं काम होतं. त्यामुळे आता हे आहे. आणि मित्रांनो, कोणाला अकॅडमी जॉईन करायची असेल तर मी तुम्हाला डिस्काउंट दिला होता 31 डिसेंबर पर्यंत 5,000 मध्ये मंथली. त्यामुळे जेवण, नाश्ता, हॉस्टेल, क्लास, फिजिकल सगळं 5,000 रुपये मंथली. कोणाला जर घ्यायचं असेल, मी 31 डिसेंबर ऑफर दिले, पण ती ऑफर नाही, कारण की जागा भरल्याच्या नंतर मी ही ऑफर देऊ शकत नाही की ऍडमिशन घेऊ शकत नाही. ऍडमिशन डायरेक्ट बंद होणार आहे. तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर तो 77-097-04-535 यावर लगेच कॉल करा आणि लगेच ऍडमिशन घेऊन टाका. भरती पण निघणारच आहे. हा मोबाईल नंबर माझाच आहे. मुलींसाठी मुलांसाठी खास ऑफर आहे मित्रांनो. एवढा कमी पैशामध्ये कुठेही ऍडमिशन होत नाही मित्रांनो. 15,000 मध्ये आपलं भरती होईपर्यंत ऍडमिशन आहे. लगेच कॉन्टॅक्ट करा. 15,000 मध्ये जोपर्यंत भरती होत नाही तोपर्यंत तुम्हाला ऍडमिशन आपल्या अकॅडमी मध्ये आहे. फक्त हॉस्टेल मेसची फी तुम्हाला भरावी लागेल. मला फक्त मुलांना पोलीस करायचं हे माझं महत्वाचं उद्दिष्ट आहे मित्रांनो. जय हिंद.